हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल डेली सोल्युशन. आज आपण पाहणार आहोत इयत्ता 4 परिसराभ्यास भाग 2 शिवछत्रपती यातील पाठ 6 स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा. प्लीज स्वाध्याय. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. 6 स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा. स्वाध्याय 1. रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा. पुण्याच्या निवृत्तीला असलेल्या डॅश देवालय मोठे रमणीय स्थान होते. उत्तर. पुण्याच्या निवृत्तीला असलेले रायरेश्वराचे देवालय मोठे रमणीय स्थान होते. मावळ्या ठिकठिकाणी काही डॅश मंडळी आपली वतने सांभाळत बसली होती. मावळा ठिकठिकाणी काही देशमुख मंडळी आपली वतने सांभाळत बसली होती. शहाजीराजांनी शिवरायांची स्वतंत्र डॅश तयार केली होती. शहाजीराजांनी शिवरायांची स्वतंत्र राजमुद्रा तयार केली होती. प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा. रायरेश्वराच्या देवालयात शिवराय शेवटी निश्चयाने काय बोलले? हिंदवी स्वराज्याच्या रूपाने हे राज्य व्हावे असे श्रींच्या मनात आहे. श्रींचे मनोरथ आपण पूर्ण करूया असे शिवराय शेवटी निश्चयाने बोलले. जिजाबाईंना कोणता विश्वास वाटू लागला? आपण जे मनी धरले ते बाळराजे पूर्ण करणार अशी आशा, असा विश्वास जिजाबाईंना वाटू लागला. शिवरायांनी कोणत्या गोष्टीची खडानखडा माहिती मिळवली? शिवरायांनी पुण्याभोवतीचे सर्व कोट, किल्ले, चोरवाटा, भुयारे, तळघरे, दारुगोळा, हत्यारे आणि शत्रूच्या फौजांची ठाणी यांची खडानखडा माहिती मिळवली. शिवरायांनी कोणत्या गोष्टींना आळा घालायचे ठरवले? शिवरायांनी वतनासाठी देशमुख मंडळी आपापसात भांडत, या भांडणात मराठ्यांची शक्ती उगाच वाया जाते हे ओळखून त्याला आळा घालायचे ठरवले. प्रश्न 2. 2 ते 3 वाक्यात उत्तरे लिहा. शिवरायांचे ध्येय कोणते होते? हिंदवी स्वराज्य, तुमचे माझे साऱ्यांचे स्वतंत्र राज्य स्थापन करायचे. परक्यांची गुलामी आता नको. या ध्येयासाठी आपण सर्वांनी झटायचे, सर्वांनी खपायचे, सर्वांनी प्राण अर्पण करायचे, याची तयारी व्हायचे असे ठरवले. असे होते. प्रश्न. शिवरायांचा कोणता नित्यक्रम सुरू झाला? उत्तर. मावळ्यांना घेऊन ते तलवारीचे हात करू लागले. घोडदळ करावी, डोंगरातील आडमार्ग शोधावे, खिंडी घाट चोरवाटा निरखाव्या असा शिवरायांचा नित्यक्रम सुरू झाला. थँक यू फॉर वॉचिंग व्हिडिओ. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.